स्वराज्य पार्टी बघा, तर स्वराज्य पार्टी ही जी झाली तर आपले नॉन कॉर्पोरेट मुवमेंट ज्याला आपण काय म्हणतोय सविनय कायदेभंग चळवळ बघा, सविनय कायदेभंग चळवळ ही महात्मा गांधीजींची पहिली राष्ट्रीय चळवळ होती। पहिली राष्ट्रीय चळवळ म्हणलं तर असहकार चळवळ। आणि पूर्ण स्वराज्यासाठी बघा 3 मुवमेंट जे नॅशनल लेवलवर झाले गांधीजींचे जे मोठ्या प्रमाणात ते आहेत। पहिला कोणता आहे नॉन कॉर्पोरेट मुवमेंट म्हणजे असहकार चळवळ, दुसरी आहे सविनय कायदेभंग आणि तिसरी जे आपण बघतो क्विक मुवमेंट ज्याला आपण काय म्हणतोय छोडो भारत। पण याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधीजींनी भारतात सुरू केलेली पहिली चळवळ म्हणजे कोणती आहे ती शेतकऱ्यांसाठी होती। ती कुठे होती चंपारण्य। पण नॅशनल लेवलवर जो सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युशन भारतीय लोकांचा पण वाढलेला होता तो म्हणजे कोणता होता नॉन कॉर्पोरेट मुवमेंट पहिली। पण जर तुम्हाला विचारलं की राष्ट्रीय नॅशनल लेवलवर म्हणजे पूर्ण स्वराज्यासाठी म्हणजे पूर्ण स्वातंत्र्यासाठी चाललेली पहिली मुवमेंट कोणती आहे तर ती आहे कोणती सविनय कायदेभंग चळवळ। बघा पूर्ण स्वराज्यासाठी चाललेली पहिली चळवळ जर कोणती असेल तर ती आहे कोणती आपली सविनय कायदेभंग जे कायदेभंग करण्यात आलेली होती चळवळ ज्याला आपण सुरुवातीला म्हणतो की दांडी इथे जाऊन गांधीजीनं मिठाचा पहिल्यांदा कायदा मोडून त्या सत्याग्रहाला सुरुवात ती आहे आपली पहिली नॅशनल मुवमेंट जी पूर्ण स्वराज्यासाठी होती। आता आपला जो प्रश्न आहे तो नॉन कॉर्पोरेट मुवमेंट संबंधित आहे। नॉन कॉर्पोरेट मुवमेंट कधी झाली काय झाली हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलंच आहे एक्सप्लेनेशन मध्ये कारण सगळ्या प्रश्नाला टच होत नाहीये त्याच्यामुळे म्हणतोय। तर पहिली गोष्ट नॉन कॉर्पोरेट मुवमेंट ही पूर्णपणे अहिंसक चालवावी। बघा क्विक मुवमेंटला गांधीजीने असं कुठेही टच केलेलं नव्हतं की अहिंसक चालवा का हिंसक चालवावा, करा किंवा मरा असा मंत्र घेतला। प्रत्येक जनतेने त्यासाठी म्हणजे जनतेने जो काही आंदोलनात उतरणार होती त्यांनी त्यांच्या पद्धतीने अर्थ पकडणार होती कुठल्या 1942च्या छोडो भारत आंदोलनासाठी। पण असहकार असो किंवा सविनय कायदेभंग असो ह्या दोन्ही चळवळ गांधीजींनी पूर्णपणे अहिंसक चालवावा याच अटीवर सुरुवात केलेली होती। आणि तीच पहिली कोणती होती मुवमेंट नॅशनल लेवलवर ती होती गांधीजींची कोणती असहकार चळवळ। आणि ही असहकार चळवळ सुरू करून गांधीजींनी म्हणजे असहकार चळवळ पूर्ण अहिंसक चालवावी म्हणून सुरू केली। पण तुम्हाला माहिती आहे चौरी चौराचा जो प्रकरण झाला फरवरी 1922ला तर त्या प्रकरणामध्ये असं घडलं की पोलिसांनी जो काही हल्ला केलेला होता त्या प्रतिहल्ल्यामध्ये पोलीस स्टेशन जाळून टाकण्यात आलं आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये काही पोलिसांचा आणि काही शिपायांचा काय झाला मृत्यू झाला। आणि ही चळवळ आपण सुरू केलेली चळवळ अहिंसक नसून ती हिंसक रूप दिला। अजूनही भारतीय जनतेचे किंवा आंदोलनकर्त्याचा शिक्षण पूर्ण झाले नाही अहिंसक दृष्ट्या त्याच्यामुळे ही आंदोलन काय घेतलं मागे घेतलं। आणि त्यामध्ये जे ऑलरेडी पहिले मवाळ होते नंतर जहाल विचार झाले असे व्यक्तिमत्व म्हणजे कोण ज्याच्यामध्ये सुभाष बाबू होते त्याच्यामध्ये आपले कोण होते चित्तरंजन दास होते मोतीलाल नेहरू होते। अशा या व्यक्ती लोकांनी या असहकार चळवळ मागे घेतल्यामुळे ते नाराज झाले आणि या नाराजीतूनच त्यांनी राजकीय याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी म्हणजे कायदेमंडळात जाऊन म्हणजे जहाल पद्धतीचा विचार करण्यामध्ये जो काही हे केलं त्यासाठी स्वराज्य पक्षाची काय केली त्यांनी स्थापना केली। स्वराज्य पक्षाची स्थापना जानेवारी 1923ला झालेली आहे। कुठे झाली होती अलाहाबाद इथे स्थापन झालेली होती। चला याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे बिनचूक विधान निवडा। आता बिनचूक विधान निवडामध्ये पहिली कंडिशन आहे असहकार चळवळ मागे घेतल्यामुळे राष्ट्रीय नेत्यांमध्ये नाराजी झाली म्हणजे याच्यामध्ये गट पडले। काही गांधीजींच्या बाजूचा गट होता की पूर्ण अहिंसकच असायला पाहिजे होती अजून शिक्षण पूर्ण नाही झालं भारतीयांचा आणि दुसरं म्हणणं होतं की या छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये काही गोष्टी घडतातच असा म्हणणारा जो गट होता त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास नेताजी सुभाषचंद्र बोस अशा लोकांचा समावेश होता। आणि त्याच्यामुळे नाराजी झाली ही स्टेटमेंट तर बरोबर आहे। तसेच चळवळ थंड पडू नये म्हणून त्यामध्ये एकमत झाले नाही काय झाले होते मतभेद झाले होते। त्यामुळे पहिली जी स्टेटमेंट होती आपली ही चुकीची त्याच्यामुळे ठरते। एकच मिनिट ठीक आहे। हा नंतर दुसरी स्टेटमेंट चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू सुरुवातीच्या काळात मवाळ होते स्टेटमेंट बरोबर आहे। 1920 मध्ये दोघांनीही बहिष्कार व असहकाराचा तत्वांचा स्वीकार करून आपल्या वकिलीचा काय केला त्याग केला। म्हणजे 1920 मध्ये दोघांनी बहिष्कार व गांधीजींची जी फिलॉसॉफी बघितली आपण मवाळ पूर्णपणे जो आपण पहिला गट पाहतो 1885 पासून जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून तर 1905 पर्यंत असं म्हणतोय आपण तर तो जो मवाळ गट होता तर या मवाळ गटाचा एकच कंडिशन होते ब्रिटिशांना कुठल्याही पद्धतीने रस्त्यावर उतरून विरोध करायचा नाही फक्त अर्ज आणि विनंत्या म्हणजे तुम्ही साहेब आहेत आणि साहेबांना फक्त अर्ज विनंत्याच्याच माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न होता। ही होती मवाळांची रणनीती। जहालांची पूर्णपणे त्याच्या अपोजिट होती। त्यांचंही म्हणणं होतं की अर्ज विनंत्यांना ऐकत नसेल तर जनतेमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष
असंतोष निर्माण करून ती गोष्ट मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करणे हे जहालांचं म्हणणं होतं. या दोघांचाही जर आपण परिपाक बघितलं तर गांधी होतं. गांधी सनदशीर मार्गाचा पहिले वापर करायचा आणि त्यांची आयडिओलॉजी बघितली तर पहिले ते त्यांचा कंडिशन काय होती पहिली की काही करून पहिले अर्जविनंत्याचा मार्ग पत्करायचा, त्याच्यामध्ये डेडलाईन द्यायची की या दिवसाच्या आतमध्ये तुम्ही आमच्या मागण्या काय घ्यायला पाहिजे पूर्ण झाल्या पाहिजे आणि ते डेटसुद्धा आपणच ठरवायची ब्रिटिशांनी किती दिवसात त्यांच्या मागण्या पूर्ण करावं. म्हणजे हा अर्जविनंत्याचा मार्ग पत्करत होते जे मवाळांनी केला आणि नंतर म्हणायचे पुन्हा गांधीजी दुसरा अर्ज करायचे, दुसऱ्या अर्जाने करायचं आहे का मला मी जनतेला दिलेली जो काही शब्द आहे तो तुम्ही पाळत नसल्यामुळे इथिकली मला आता काय उतरावं लागतंय रस्त्यावर. बघा गांधी सारखी आयडिओलॉजी गांधीचा विरोध करणे सोपी आहे, गांधी समजणे खूप कठीण आहे. कारण गांधी अच्छाला आजपर्यंत समजलं नाहीये आणि गांधी समजायचं असेल तर पहिले गांधीच वाचावं लागेल आणि गांधी वाचल्याशिवाय गांधी समजत नाही. म्हणून गांधीची आयडिओलॉजी सगळ्यात महत्त्वाची काय म्हणते की गांधी स्वतः राजकारण करायचे. बघा गांधी नेहमी म्हणायचे मी राजकारण करत नाही, पण गांधीसारखे राजकारण कोणीच करत नव्हता. म्हणजे बघा पहिल्यांदा टार्गेट काय द्यायचे का आम्ही बाबा अर्जविनंत्याचा मार्ग पत्करायचे आणि त्याच्यात मागण्या ठेवायचे का आमच्या मागण्या ब्रिटिश सत्तेने कोणत्या कोणत्या पूर्ण करायला पाहिजे आणि त्याच्यातच डेडलाईन द्यायची आणि डेडलाईन पण अशी द्यायची की त्याच्यामध्ये डेट अशी द्यायची का ब्रिटिश लोक त्या मागण्या पूर्ण करू शकतील नाही. म्हणजे त्या मागण्याला 1.5-2 वर्ष लागायला पाहिजे. त्या मागण्या ब्रिटिश सत्तेला ते बरोबर 10 ते 15 दिवसाचाच द्यायचा वेळ का एवढ्या दिवसात आमच्या मागण्या काय करा पूर्ण करा. हे गांधीजीला माहित होतं की ते मागण्या पूर्ण करणार नाहीत आणि ब्रिटिशांना माहित होतं की आपण ह्या एवढ्या मागण्या एवढ्या कमी दिवसात काय करू शकत नाही पूर्ण. कारण एक प्रोसेस आहे. ब्रिटिशांनी आपल्याला कायद्याचं राज्य दिलंय, प्रत्येक गोष्ट कायद्याने चालते. गव्हर्नर जनरल इन कौन्सिल त्यावेळेस पण होती होती की नाही जे रेग्युलेटिंग ॲक्टनुसार सुरू झालेली एक स्वतःची कौन्सिल होती. प्रत्येकाचा कायदेमंडळाचं कामकाज चालायचा, याला एक प्रोसेस होती ना आणि ती प्रोसेस बरोबर चालवल्या जात होती. ते आता जसे आपले सेशन भरतात त्यावेळेस बी कौन्सिल इन इंडियाची एक हे भरायची ना सेशन अधिवेशन त्यामध्ये बरोबर आणि ते वेळ असायची. मग त्याच्यापूर्वी गांधीजी असं सांगायचं का माझ्या मागण्या पूर्ण करा आणि ब्रिटिश करत नव्हते हे गांधीजीला माहित होतं. आणि पुन्हा दुसरं बरोबर एखादी हे काढायचं आणि त्यामध्ये सांगायचे का मला मी भारतीय लोकांना जो शब्द दिलाय तो शब्द या लोकांनी पूर्ण केला नाही, आता मला रस्त्यावर उतरल्याशिवाय काय नाही आहे पर्याय नाही. चालू आंदोलन बरोबर आहे. ही होती गांधीजीची आयडिओलॉजी आणि याच आयडिओलॉजीनुसार आपण जर बघितलं तर या कंडिशनमध्ये दोघांचाही परिपाक काय होता जहालांचाही होता आणि आपण म्हणतो मवाळांचाही. अजून आपण म्हणतोय की जो गांधीजीला बेस निर्माण करून दिला म्हणजे नॅशनल मुवमेंटचा जो रस्त्यावरचा मुवमेंट निर्माण कर रस्त्यावरचा म्हणजे जनतेचा हा खरा निर्माण करून दिला असेल तर लोकमान्य टिळकांनी. आपण म्हणतो ना की आपल्या भारतामधला जो नॅशनलिझम जो भारतीयांमध्ये रस्त्यापर्यंत आणून असंतोष जो पसरवलाय तो लोकमान्य टिळकांचा कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कधीच विसरू शकत नाही. आणि गांधीजींनी त्याच्यात काय भर घातली की जो असंतोष लोकमान्य टिळकांनी जनतेमध्ये निर्माण केलाय त्या असंतोषी लोकांना जनतेला रस्त्यावर आणून म्हणजे रस्त्यावर तशा त्या दृष्टिकोनातून नाही म्हणतोय रस्त्यावर आणणे तर रस्त्यावर उतरवून त्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त जर केलं असेल तर तो कोण आहे महात्मा गांधी आहे. बघा दोघांमधली आयडिओलॉजी किती खतरनाक आयडिओलॉजी आहे. लोकमान्य टिळकांनी बरोबर असंतोष जनतेमध्ये पेरला म्हणून त्यांना असंतोषाचे जनक म्हणतोय आपण. तर हा असंतोष त्यांनी पेरला पण लक्षात गांधीनं पुढची स्टेप काय गाठली त्या असंतोषी लोकांना बरोबर मुवमेंटपर्यंत घेऊन नेला तो आहे गांधी. म्हणून लक्षात घ्या आपल्याला कोणताही माणूस एका पद्धतीने पटतो दुसरा म्हणून इतिहासामध्ये थोडे वादग्रस्त असतात. म्हणून मी काही गोष्टी इतिहासामध्ये फास्ट मागच्या वर्षी तुम्ही टेस्टला काही लोक होते त्यांना माहिती मी इतिहास थोडा स्पीडनं घ्यायचा प्रयत्न करतो कारण प्रत्येकाचा व्ह्यू काय असतो वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाला आपल्याला 1.5 तासात समजून सांगायला वेळच नसते का बाबा आयडिओलॉजी कोणाची काय आहे बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तुम्ही मी कंबाईनची टेस्ट सिरीज असतं तर एवढा काही बोललोच नसतोय पण राज्यसेवेची टेस्ट सिरीज असल्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्ती फास्टमध्ये इतिहास वाचून चालत नाही. प्रत्येकाची एक आयडिओलॉजी आहे. वाय आणि वाय नॉट हे 2 शब्द हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा. असं का नाही झालं हे जर 2 शब्द इतिहास पकडले तर मार्क इतिहासामध्ये मिळण्याला सोपी जाते. डेटाबेस राज्यसेवेला खूप कमी असे प्रत्येक गोष्ट कन्सेप्टवर उचलते तरी यावेळेचा प्रश्नपत्रिका खूप सोपी होती बरोबर डेटाबेसवर जास्त आहे प्रश्न. तर लक्षात घ्या लक्षात घ्या हिस्ट्रीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे का तुम्ही जर त्याचा मेन फिलॉसॉफी इतिहासाचा अभ्यास केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सोपी जाते. दुसरी गोष्ट आपण म्हणतो ना इतिहासामध्ये मार्कच पडत नाही प्रीमध्ये कोणालाच पडत नाही मी पण मान्य करतो पण आपला जो टार्गेट आहे 60 प्रश्नांचं मेन्सला त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा आपण नॅशनल मुवमेंट इंडियन मुवमेंट करतो पण ह्या सगळ्या इंडियन मुवमेंट कोणाच्या विरोधात झाल्या
सत्तेच्या विरोधात झाल्या. सत्ता कोणाची होती? ब्रिटिशांची. आणि ब्रिटिश सत्ता कशी राबवत होती? कायद्याने राबवत होती. कायदा कुठं होत होता? ब्रिटनमध्ये होत होता. ब्रिटनची पार्लमेंट करत होती. आणि ब्रिटनची पार्लमेंट कोणत्या आधारावर करत होती? त्यावेळेचा काळ जो ठरते त्यावेळेचा ब्रिटनवर पडलेल्या इम्पॅक्टवर भारताचे कायदे ठरत होते. म्हणून पहिल्यांदा आपल्याला वर्ल्ड हिस्ट्रीमधला ब्रिटन करणे खूप आवश्यक असते. आपण ब्रिटन लोकांची आयडिओलॉजी अभ्यासच करत नाही. म्हणून म्हणतो अभ्यासाला सुरुवात करताना पहिले ब्रिटनची आयडिओलॉजी लक्षात ठेवा. ब्रिटनचा राजकीय स्वरूप लक्षात घ्या. कुठला? ब्रिटनमधला. म्हणजे ब्रिटन सत्तेची, ब्रिटनमधली जर सत्तेचं स्वरूप बघितलं तर आपोआप भारतातली कंडिशन तयार होते. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावर पडत होता, आपण त्याची मुवमेंट करत होतो. आणि ते मुवमेंट दडपून टाकण्यासाठी पुन्हा ते कायद्याचा वापर करून भारताची मुवमेंट दडपून टाकत होते. म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शनच चालत होता भारतात. तोच तर स्वातंत्र्य युद्ध म्हणलं जाते ना, त्याला स्वातंत्र्य युग म्हणलं जाते ना. म्हणून पहिल्यांदा आयडिओलॉजी कोणाचा अभ्यास करायचा असेल तो पहिले ब्रिटिशांचा करा. म्हणजे ब्रिटिशांसाठी 15 दिवस द्या, पुढच्या मेन्ससाठी सांगतोय. आणि मग बघा तुमचा इतिहास कसं समजत नाही. मग ही इतिहासाची एक पद्धत आहे. बघा दुसरी स्टेटमेंट बिनचूक म्हणते. बिनचूक म्हणजेच काय? बरोबर. मग मात्र 1920 मध्ये दोघांनी बहिष्कार व असहकार तत्वाचा स्वीकार करून आपल्या वकिलीचा त्याग केला होता. बरोबर आहे. गांधीजींच्या मुवमेंटमध्ये काय झालं होतं? त्यांचा प्रवेश झाला होता. मग आधीच मला गांधीजी दोघांचे परिपाक होती, जहाल आणि मवार दोघांचे परिपाक म्हणजे गांधी. हां म्हणतात म्हणजे दुसरी स्टेटमेंट बरोबर आहे बिनचूकमध्ये. इथे थोडा पेनचा प्रॉब्लेम येते मला. दुसरी स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरी स्टेटमेंट स्वराज्यिष्टांनी प्रांतिक कायदेमंडळात इतर भारतीय गटांबरोबर जी अलायन्स केली, म्हणजे पॉलिटिकल जी अलायन्स केली त्याबद्दलची स्टेटमेंट आहे. बघा स्वराज्यिष्टांनी प्रांतिक कायदेमंडळात किंवा प्रांतिक विधिमंडळात कुठल्याही प्रकारचा अलायन्स इतर कोणत्याही पार्टीसोबत केलं नव्हतं. तो केलं होतं केंद्रीय कायदेमंडळात केलं होतं. कुठल्या? केंद्रीय कायदेमंडळात केलं. त्यामुळे ही पण स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर चौथी स्टेटमेंट स्वराज्य पार्टीने 1923च्या निवडणुकामध्ये 101 निर्वाचित जागांपैकी 45 जागा मिळवल्या. 101 होत्या का 145 होत्या? 145 जागापैकी 145 जागापैकी 45 जागा पटकावल्या होत्या. कोणी? स्वराज्य पक्षांनी. ठीक आहे. स्वराज्य पक्षांचा फाउंडर दोघंच लोक, मेन लोक दोन होते. पहिली गोष्ट म्हणजे कोण? आपले चित्तरंजन दास. आणि दुसरे सचिव म्हणून काम करत होते मोतीलाल नेहरू. त्याच्यामध्ये सुभाष बाबू सुद्धा अटॅक झालेले होते. हां चला पहिल्याचा सेकंड नंबरचा उत्तर आहे. नंबर 2 प्रश्न नंबर 2 गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय याबद्दल क्वेश्चन आहे. हां त्यांचा बघा हा क्वेश्चन कोणाबद्दल आहे असं विचारलं, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि तो व्यक्ती कोणाशी संबंधित आहे याच्याबद्दल विचारलं आहे. त्याच्या काळात लष्कराची पुनर्रचना झाली. पुनर्रचना म्हणजे 201 वगैरे म्हणजे हे करण्यात आले, लष्करामध्ये बॅलेन्स करण्यात आला. ब्रिटिश लष्कराची संख्या म्हणजे ब्रिटिश सैनिकांची संख्या लोकांची आणि भारतीय लोक जे सैनिकात होते यांचं प्रमाण ठरवला. दुसरी वित्त व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जेम्स विल्सन या महसूल तज्ज्ञाची ब्रिटनहून बोलवण्यात आले. बरोबर आहे ही स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंट तर बरोबर त्या सगळ्या. पहिला इन्कम टॅक्स कायदा संमत करण्यात आला. कागदी चलन लागू करण्यात आले. कर्जनं कोणता चलन लागू केला होता? करन्सी सुवर्ण मुद्रा. अरे बरोबर आहे की नाही. आणि सुवर्ण मुद्रा 1905ला केलं होतं आणि त्यांनी त्यावेळेस 1899 ते 1905च्या दरम्यान कर्जनचा काळ होता. त्या काळात त्यानं सुवर्ण मुद्रा आणला होता. पण कागदी जो म्हणतो व्हॅल्युएशन आणला होता करन्सीमध्ये तो आणला होता कोणी? तर लॉर्ड कॅनिंगने. लॉर्ड कॅनिंग हा टर्निंग पॉईंट आहे भारतासाठी. भारतासाठी टर्निंग पॉईंट म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता 1858 पर्यंत होती. बरोबर आहे. राणीचा जाहीरनामा आला. आता तुम्ही म्हणाल 1857चा उठाव झाल्यामुळे काय घडलं? 1857चा उठाव घडल्यामुळे ब्रिटनमधली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन भारतातली ईस्ट इंडिया कंपनी सत्ता जाऊन ब्रिटनची सत्ता आली. पण एक रिअल सांगतोय ईस्ट इंडिया कंपनीचा जो कार्यक्रम जो पद्धतशीर सुरू झाला तो 1813 पासून झाला. हे लक्षात ठेवा आयुष्यात. म्हणजे तुम्ही जर इतिहास आपण जसं म्हणतो ना 1857चा उठाव होण्यामागे तत्कालीन कारण कोणता होता? काडतूस प्रकरण होता. हा तात्कालीन होता मित्रांनो. तुमचा राग उफाळून येणार, राग ऑलरेडी खतखतत होता भारतीयांचा, तो फक्त काडतूस प्रकरणामुळे ओपन झाला होता. तशाच प्रकारचे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता होती ही सत्ता काढून ब्रिटिश सत्ता आणण्यामागे जी सर्वात महत्त्वाचा जो कायदा होता तो चार्टर ॲक्ट 1813 होता. 1813 पासून बघा ईस्ट इंडिया कंपनी 1772 पासून 1772 पासून दोन कामं करायची. एक व्यापारी काम करायची आणि कोणतं काम करायची? प्रशासकीय काम करायची. म्हणजे भारतातली सत्ता पण चालवत होती आणि व्यापारी काम काढत होती. पण 17
आपल्या 84 मध्ये पीट्स इंडिया ऍक्ट नावाचा कायदा आला, त्याच्यात प्रश्न पण टाकलेला आहे. आणि या कायद्यानुसार राजकीय कार्य आणि पूर्णपणे कोणता व्यापारी कार्य हे दोन्ही वेगवेगळे करण्यात आले, दोघांकडे ठेवण्यात आला. पण राजकीय कार्यावर नियंत्रण ठेवलं कोणी? ब्रिटनच्या गव्हर्नमेंटनी. आणि 1813ला पूर्णच नियंत्रण वाढवले, 10% सोडलं. म्हणजे व्यापारी काम जो पूर्ण 100% होता ईस्ट इंडिया कंपनीचा, तो सुद्धा व्यापारी काम 90% काढून घेतलं. आणि राजकीय कार्यावर ऑलरेडी कोणाच्या नियंत्रण निर्माण झालेला होता? गव्हर्नमेंटचा. बघा थोडा कन्फ्यूज होणार स्पीडमध्ये सांगत असल्यामुळे. बघा 2 मिनिटं. पहिल्यांदा मी तुम्हाला आधी सांगतो, ब्रिटिशांची आयडियोलॉजी समजणे खूप आवश्यक आहे. 1773ला रेग्युलेटिंग ऍक्ट आला, बरोबर. थोड्या वेळाने मी त्याच्यावर अजून पुन्हा येणारच आहे. 1784ला पीट्स इंडिया ऍक्ट, जो पीट्स द यंगर होता, जो ब्रिटनचा पंतप्रधान, त्याच्या आधी लॉर्ड नॉर्थ नावाची सरकार होती, जे चार्ल्स फॉक्स अलायन्स होती. ही चार्ल्स फॉक्स अलायन्स जी होती, जी लॉर्ड नॉर्थची, यांनी काय केलं? व्यापारी आणि कोणतं ज्याला म्हणतो राजकीय, हे दोन्ही काम वेगवेगळे करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीचे कार्य वेगळे केले. पण ती सरकार कोसळली. ती सरकार कोसळल्यानंतर नंतर आली पीट्स द यंगर नावाची सरकार, म्हणजे तो पंतप्रधान होता व्यक्तिशः. आणि तो पंतप्रधान झाल्यानंतर तो आणि त्याचा मित्र डंडास नावाचा होता, आणि तो भारतामध्ये तुम्हाला माहिती असेल लॉर्ड कॉर्नवेलिस आला आहे नाव. हे तिघं मित्र होते क्लासमेट. हे तिघं मित्र क्लासमेट असताना बघा लॉर्ड कॉर्नवेलिस आला नाही, आणल्या गेलाय, हे लक्षात घ्या. आणि कधी इतिहासामध्ये अभ्यास करताना एवढा सेन्सिटिव्ह अभ्यास करायचा की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळल्या पाहिजे. बघा पहिलेचे सगळे गव्हर्नर जनरलला, म्हणजे बंगालचे गव्हर्नर जनरल होते, यांना कुठे लॉर्ड नाव नाही. कॉर्नवेलिस पासून सगळे लॉर्ड आहेत. बघा कधी गोष्टी या गोष्टीचा खूप विचार करायचा. असंच का घडलं? बघा नंतर 1786 पासून ब्रिटन गव्हर्नमेंट नियुक्ती करायची, जरी नाव बोर्ड ऑफ डायरेक्टर दिसत असेल, पण पूर्ण नियुक्ती ब्रिटनची गव्हर्नमेंट करायची. आणि ब्रिटनची गव्हर्नमेंट जे लष्करामध्ये चांगले काम केलं, प्रशासनात काम चांगले केलं, त्यांच्या ब्रिटनच्या गव्हर्नमेंटमध्ये सचिव म्हणून काम केलं, त्याच लोकांच्या बरोबर नियुक्त्या कुठं करत होती? भारतात करत होती. म्हणजे नियुक्त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर करत होता हे मान्य आहे ईस्ट इंडिया कंपनीचा, पण नियंत्रण कोणाचा निर्माण झाला होता? गव्हर्नमेंटचा. म्हणजे राजकीय कार्यावर भारतातला जो राजकीय काम करत होती ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्यावर नियंत्रण पीट्स इंडिया ऍक्टनं निर्माण झाला. आणि व्यापारी काम पूर्णपणे 100% कोण करत होती? ईस्ट इंडिया कंपनी. बघा आता फक्त राजकीय काम कोण करत आहे? ब्रिटनची गव्हर्नमेंटच्या वतीनं कोण? ईस्ट इंडिया कंपनी. पण 100% व्यापारी काम कोण करत आहे? ईस्ट इंडिया कंपनी. आणि 1813च्या चार्टर ऍक्टमध्ये व्यापारी काम सुद्धा काढून टाकले आणि नावाला राहिली गव्हर्नमेंट ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे आपण जे म्हणतो 1858ला गव्हर्नमेंट चेंज झाली, ईस्ट इंडिया कंपनी सत्ता जाऊन ब्रिटनची गव्हर्नमेंट आली, पण खरी सत्ता केव्हा आली? 1813ला. आणि फक्त तात्कालीन कारण ठरलं 1857चा उठाव. वाट पाहत होती ब्रिटनची गव्हर्नमेंट, यांची सत्ता कशी काढायची. आपण नाही का एखाद्या माणसाला आपल्या रस्त्याच्या बाजूला हटवायचं असेल ते एक कारण शोधत असतो, राग तर बरोबर असते त्याचा, पण बरोबर पद्धतशीर गेम करायचा असेल ते एक संधीची आपण काय करतो? वाट पाहतो. आणि इतिहास हे शिकवते, संधीची वाट प्रत्येकाने पाहिली पाहिजे आणि त्याचा बरोबर उपयोग केला पाहिजे. तर लक्षात घ्या. आणि टायमिंग जुळलं तर तुमचं भला होते, आणि टायमिंग चुकलं तर कार्यक्रम बी होते, असा इतिहास सांगतो. बरोबर आहे की नाही? तर मग हीच गोष्ट घडली. म्हणून लक्षात घ्या, इतिहासाचा अभ्यास करताना डेटा आहे, पुस्तक आहे, लाल पेन घेतला आणि अंडरलाईन केला असा इतिहास होत नाही. पोल्टीला लक्षात घ्या, पोल्टीला एक कन्सेप्ट आहे, 80% कन्सेप्ट आहे पोल्टीला, पण इतिहासाला रिलेव्हंट आहे. प्रत्येक गोष्टी अशी घडते ती घडवल्या जाते, म्हणून आपोआप नाही घडत इतिहासामध्ये. कोणताही गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसराय जो येतो नंतर भविष्यात, हा आला नाही, हा काय झालाय? आणल्या गेलेला आहे. हा पहिला शब्द लक्षात ठेवा इतिहासात. आणि तीच घटना घडते इतिहासात. आणि इतिहास असा अभ्यास कराल, नाहीतर तुम्ही कोणातरी शीट घेणार, नुसते वाचत राहणार, याचे नोट्स घेणार, त्याचे नोट्स घेणार, यांना काही इतिहासाचा अभ्यास होत नाही. इतिहास तुम्ही लिमिटेशनमध्ये करा, बघा तुम्हाला आउटपुट कसा मिळते. आणि इतिहासामध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं आहेत, त्याच्यामुळे वादग्रस्त जास्त आहे. कोणाला कोणते विचार असतील, कोणाला कोणते. आता माझे विचार वेगळे राहू शकते, तुमचे विचार वेगळे राहू शकते, आणि आपण आपापल्या चष्म्यातून पाहतो इतिहासाला, आणि म्हणून आपला कार्यक्रम होते. आणि इतिहास हा कोणाच्या चष्म्यातून पाहायचा? इतिहासाच्या चष्म्यातून पाहायचा. आपण 1970, आता तर सध्या 2014ला स्वतंत्र झालाय, त्यात काही प्रश्नच नाही. पण लक्षात घ्या, आणि मी 2016 पासून बोलत आहो, असं होणारच आहे, तो झाला बरोबर. तर लक्षात घ्या, ही कंडिशन जेव्हा झाली, आपण म्हणतोय ही जे म्हणतो 47ला जवाहरलाल नेहरूंनी किंवा 1952च्या इलेक्शनमध्ये जवाहरलाल नेहरूंनी असं गेला, तर आपण आजच्या चष्म्यातून बघतो. पण त्यावेळेची सिच्युएशन काय होती, त्यावेळेस भारत कसा होता, याचा कधीच काय करत नाही, आपण विचारच करत नाही. म्हणजे आज आपण बघतोय, आज आपल्याला सगळं उडानपूल दिसते, घराघरातून उडानपूल गेले दिसतात, पण विकास झालाय ना. मग लक्षात घ्या, पण आपण त्यावेळेची सिच्युएशन कधीच हँडल बघत नाही की त्यावेळेस भारत कसा होता, त्यावेळेस भारताची काय होती सिच्युएशन. म्हणून हे आपला, म्हणून MPSCचा अभ्यास करताना इतिहास पद्धतशीर शिकावा लागते. आणि जो माणूस, आणि तुम्हाला समाजसुधारक त्याच्यासाठीच टाकलेले आहे का तुमचा सोशली व्ह्यू डेव्हलप व्हा. आपण काय करतो, लोकमान्य टिळक आपले विलन का बनतात, तर आम्ही त्यांना सोशली चष्म्यातून बघतो. अरे लोकमान्य टिळकांचा कॉन्ट्रीब्युशन राजकीय बघा ना किती मोठा आहे, महान आहे.
तेव्हाच तुम्ही त्यांना महान समजाल ना. आणि तुम्ही विदा सावरकरांना राजकीय चष्म्यातून बघताय म्हणून ते तुम्हाला विलन दिसतात, पण तुम्ही त्यांना सामाजिक चष्म्यातून बघा ना. विदा सावरकर, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर ज्यांना म्हणतो आपण, बघा माझा काम कोणावर टीका करणे नाही, सगळे लोक भारताच्या याच्यातलं ग्रेट व्यक्तिमत्व होऊन गेले. विदा सावरकरांचंही तेवढाच कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण तुम्ही विदा सावरकरांना जर तुमच्या सामाजिक चष्म्यातून बघा, विदा सावरकर किती ग्रेट दिसतील. त्यांनी हिंदू धर्मातल्या ज्या चुकीच्या रूढी प्रथा परंपरा आहे, सर्वात आघात एवढा बेकार खतरनाक आघात जर कोणी केला असेल त्यावेळी ते कोणी केलेलं आहे? विदा सावरकर. त्यांना आपण त्या चष्म्यातून बघतच नाही ना. त्यांना चष्म्यातून कोणत्या बघतो आपण? राजकीय. लोकमान्य टिळकांना आपण कोणत्या चष्म्यातून बघतोय? सामाजिक, ज्याच्यात त्यांचे कार्यच नाहीये. मेन कार्य कशात आहे त्यांचे? राजकीय. मग हे तुमचे बॅलन्स बिघडायला प्रयत्न होते. मग आपल्याला आपला विचार, मग आपण कोणत्या तरी जाती धर्माचे संबंधित असतो आणि त्याला त्याच्याशी जोडून पाहतो, मग आपला हिरो तो दुसरा होते कोणीतरी. असा प्रॉब्लेम आहे. मग लोकमान्य टिळकाला चांगलं म्हणण्यासाठी गांधीला शिव्याच द्यावं लागते, अशी आजची कंडिशन झाली आहे. बरोबर आहे की नाही? असं कधीच होणार नाही. प्रत्येकाचा भारताचा कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रत्येकांचे वेगवेगळे होते इतिहासामध्ये. क्रांतिकारकांचा वेगवेगळा होता, अहिंसकवाल्यांचा वेगळा होता, रस्त्यावर उतरून मोर्चे करणाऱ्यांचा वेगळा होता. प्रत्येकांचा, जसं आज मोदी सरकारला कोणी विरोध करत असेल, प्रत्येकाचा मार्ग काय आहे? वेगवेगळा. तसंच त्यावेळेस पण होता ब्रिटिश सत्तेला विरोध करण्यामागे. आणि हीच आपण शिकलं पाहिजे. मग आपण बघितलं तर लॉर्ड कॅनिंग जो होता, या लॉर्ड कॅनिंग बद्दल उत्तर आलेलं आहे. लॉर्ड कॅनिंगच्या म्हणजे आज ज्याला आयकर, आणि आपण जर कधी तुम्हाला विचारलं की भारताचा अर्थसंकल्पाला जर खरी सुरुवात जर म्हणली असेल तर खरी सुरुवात म्हणतात 1861 झाली आहे. म्हणजे जेव्हा कोण आला होता? जेम्स विल्सन आलेला होता. आणि आता तुम्हाला माहिती आहे, रेग्युलेटिंग ऍक्टचा थोडा इतिहास समजून घ्या, मी जास्त सांगणार नाही. भारतामध्ये एक प्रकारची सेंट्रल पॉवर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि एक गव्हर्नमेंट आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल सुद्धा एक थोडी सुरुवात केली रेग्युलेटिंग ऍक्टनं. म्हणजे 1+ आपण ज्याला म्हणतोय 4ची, म्हणजे 1 हा बंगालचा गव्हर्नर जनरल असेल. बंगालच्या गव्हर्नरला आता दर्जा काय दिला होता? बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि त्याला सहाय्य करण्यासाठी गव्हर्नर जनरलची एक बॉडी, म्हणजे जे काउन्सिल होती ती कितीची बनवली? 4ची. आणि गव्हर्नर जनरल इन काउन्सिल ही कंडिशन 1+4 रेग्युलेटिंग ऍक्टनं बनवली. पण तुम्ही पीस इंडिया मध्ये बघितलं तर याच्यामुळे काय होत होता? वॉरन हेस्टिंग्जला खूप त्रास झाला होता. यांनी काय केले? बोर्ड ऑफ डायरेक्टरनी 3 लोक बिलकुल अपोजिट पाठवले आणि एकच त्याच्या फेवरचा पाठवला. त्याला कामच करता येत नव्हता आणि काउन्सिलचा निर्णय बंधनकारक ठरवण्यात आला. कोणावर? गव्हर्नर जनरलवर. आणि त्याच्यानंतर काय केलं? पीस इंडिया ऍक्ट मध्ये ही 4ची संख्या ती कितीवर केली? 3वर केली. आणि 3 म्हणजे 1+3 हा जर आकडा बघितला तर आपल्याला 1+3 1833 पर्यंत दिसते. आणि 1833 ला पहिल्यांदा 1+3+1 आला. आणि तो 1 म्हणजे कोण होता? एक्स्ट्रा लॉ मेंबर. आणि तोच लॉ मेंबर परमानंट झाला. आणि तोच लॉ मेंबर म्हणजे लॉर्ड मेकॉले. त्यांनीच भारताचं कोडिफिकेशन केलं. लॉचं कोडिफिकेशन म्हणजे काही नाही, एकत्रीकरण. भारतामध्ये मुघल सत्ता होती शेवटची. ब्रिटिश सत्ता येण्याच्या पूर्वी कोणाची सत्ता होती? मुघल सत्ता. आणि बंगाल, बिहार, ओरिसामध्ये जेव्हा सत्ता निर्माण करत हळूहळू एक्सटेंड होत होती सत्ता. आणि एक्सटेंड जशी होत होती, पण मुघल सत्ता जेव्हा मुघल म्हणतो औरंगजेब मृत्यू पावला, त्याच्यानंतर मुघल सत्ता डिक्लाइन व्हायला सुरुवात झाली. आणि डिक्लाइन व्हायचा महत्त्वाचा कारण होता की जे सुबे होते छोटे छोटे, म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसा असेल त्याच्यामधले सुबे असेल, अलीवर्दी खानाचा सुबा असेल, निजामुल मुल्कचा सुबा असेल, इथं सादुतुल्ला खाचा कर्नाटकचा सुबा असेल, असे जे सुबे होते हे नवीन सुबे ओपन झाले. यांनी आपापला कारभार स्वतःच्या नियम आणि कायद्याने सुरू केले. म्हणजे पहिले मुघलांचा कायदा एकच असायचा संपूर्ण हिंदुस्थानमध्ये. पण जेव्हा हे नवीन क्षत्रिय शक्ती निर्माण झाल्या तर यांनी काय केलं? आपापले कायदे स्वतःच्या सुब्यामध्ये, सुबा म्हणजे त्यावेळेचे प्रांत. आणि युपीसीला प्रश्न विचारलेला आहे की मुघल काळामध्ये प्रांतांना काय म्हणलं जात होतं? काय म्हणलं जात होतं? सुबे. आणि दक्षिणेत तसे 6 सुबे होते. तर हे सुबे स्वतःचा कारभार स्वतः चालवायचे. आणि जेव्हा स्वतःचा कारभार स्वतः चालवायचे तर त्यावेळेस कंडिशन काय होती? यांनी स्वतःच्या प्रांतामध्ये, सुब्यामध्ये स्वतःचे नियम सुरू केले, कायदे सुरू केले. म्हणजे प्रत्येक प्रांतात कायदे वेगवेगळे होते. म्हणजे एकाला जर एखादी गुन्हा केला असेल सेम, तर पंजाब प्रांतामध्ये त्याला शिक्षा वेगळी होती आणि दक्षिण भारतातल्या कर्नाटक प्रांतामध्ये वेगळी होती. त्यामुळे हे सगळे भारतामध्ये, आणि हळूहळू जर आपण बघितलं 1830च्या जवळपास भारतातला 65 ते 70% क्षेत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाखाली यायला सुरुवात. कारण भारतामधली सगळ्यात मोठी जी घाबरत होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, जी कोणत्या सत्तेला घाबरत होती? 2 सत्तेला. एक मराठा सत्ता आणि एक होती म्हैसूर सत्ता. आणि म्हैसूर सत्ता ऑलरेडी 1799 ला डिक्लाइन झाली. 1818 ला आपली मराठा सत्ता, म्हणजे पेशवांचा हे होऊन मराठा सत्ता अस्त झाला. तिथं सुद्धा सातारा हा संस्थान बनवण्यात आला आणि सगळं क्षेत्र बॉम्बे प्रेसिडेन्सीला जोडण्यात आलं. ही कंडिशन झाली. मग त्याच्यानंतर सत्तेचा एक्सटेन्शन झालं. 2 सत्ता त्यांना भीतीदायक होती आणि एक शीख होती मोठी, पण त्यांचा दुश्मनी नव्हती. मग इथपर्यंत ठीक होतं. मग त्यांना कळलं की सत्ता आपली एक सगळीकडे आहे. आणि सत्ता जेव्हा सगळीकडे आहे आपली, तर आता एका कायद्याची त्यांना गरज पडू लागली. कारण प्रशासन करायला त्यांना अवघड जात होतं. आणि त्याच्यातूनच
त्यांना कळलं भारतात ऑलरेडी जे कायदे अस्तित्वात आहे, आपण ब्रिटनमधून हे कायदे करू शकत नाही. मग भारतातले नियम, भारतातले जुन्या रूढी प्रथा याच्यावर कायदे अस्तित्वात होते, तेच कायदे पकडायचे, त्याच्यातले सगळ्यांना समान न्याय देऊ शकतील असे त्यातल्या प्रोव्हिजन तरतुदी पकडायच्या आणि त्याला एकत्रीकरण करायचा. आणि एकत्रीकरणालाच इंग्लिशमध्ये म्हणतात कोडिफिकेशन, संस्कृतमध्ये म्हणतात त्याला संहितीकरण. क्लिअर? कोणतेही कायदे बघा जुने ना, IPC संहिता आहे, कायदा नाही आहे. काय आहे? संहिता. तुम्ही जर आपण बघितलं CRPC काय आहे? कायदा नाही आहे, तो काय आहे? म्हणजे कायदाच आहे पण तो ओरिजिनल आहे संहिता. संहिता म्हणजे एकत्रीकरण करून झालेले. आपल्या बघा हिंदू धर्मामध्ये पण संहिता वगैरे आहेत, अरे आहेत का? म्हणजे त्यावेळेच्या ज्या काही नियम होते त्या नियमाला एकत्र केलं, म्हणजे एकत्रीकरणालाच म्हणतात संहिता. तर हे लक्षात ठेवा. मग हे जो म्हणतो 1833च्या चार्टर ॲक्टनुसार लयला लॉ मेंबर निवडला. भारतातली पहिली लॉ कमिशन म्हणतो आपण 1834ला स्थापन झाली होती. लॉर्ड मेकॉलेज होता आणि तोच म्हणजे एक 1+3+1 म्हणजे 1 कोण? लॉ मेंबर. हा परमानंट झाला. आणि 1861ला 1858चा कायदा आणि 1861चा कायदा या दोघांमध्ये फरक आहे. 1858चा कायदा पूर्णपणे जे ब्रिटनमधली व्यवस्था होती त्याच्यात चेंजेस केले. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ कंट्रोल नष्ट करून त्या ठिकाणी इंडिया काउन्सिल निर्माण करण्यात आली आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरची संख्या काय करण्यात आली? जे 24 होती ती किती करण्यात आली? 18 करण्यात आली. पण भारतातल्या व्यवस्थेत कुठेही बदल करण्यात आला नाही. आणि भारताच्या व्यवस्थेत बदल करण्यासाठी इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861 आणला. आणि या 61च्या कायद्यानुसार 1+3+1+ पुन्हा 1 झाले. म्हणजे आता गव्हर्नर जनरल इन काउन्सिल किती झाली? 1+5 झाली होती. आणि तोच 5वा म्हणजे 5व्या नंबरचा व्यक्ती म्हणजेच कोण? अर्थतज्ञ, म्हणजे आजच्या भाषा अर्थमंत्री होता पहिला. क्लिअर झाला आहे ही कंडिशन. म्हणून इतिहासाचा अभ्यास करताना बघा तुम्ही म्हणताय, आता तुमचाही बरोबर आहे की सगळ्या प्रश्नाला न्याय मिळत नाही, पण तुम्हाला सगळे प्रश्न डिस्कशन होणार आहे. आपण ते रेकॉर्डिंग पुन्हा तुम्हाला मिळणार आहे त्याची सगळ्या प्रश्नाची. पण मला काय म्हणायचं होतं, मी पोल्टीला त्या दिवशी नुसतं उत्तर सांगितले असते, कन्सेप्टच सांगितली नसते तर तुम्ही टेस्टला येण्याचा अर्थच नव्हता. आणि दुसरी गोष्ट तुमच्याजवळ शीट आहे, मग ती शीट बी वाचून झाली असते. आपल्याला मेन आहे की कन्सेप्ट. आणि तुम्ही जशा पुढच्या टेस्टला जाणार, मी पुन्हा रिपीट करणारच नाही ह्या गोष्टी, त्या तुमच्या तशाच राहणार आहे. त्यामुळे काही गोष्टी समजून घ्या की तुम्हाला अभ्यास कसा आहे. हे टेस्ट जशा तसे 1% सुद्धा याचे प्रश्न पडत नाही कधी. कुठं? आयोगामध्ये. आयोग असते, बाप असते सगळ्याचा. आपली जिथून डोके बंद होते तिथून त्यांचे डोके सुरू होते. अरे बरोबर आहे की नाही? कोणी किती म्हणतील आमच्या याच्यातून एवढे पडले आमच्या, अरे मी आता चॅलेंज करतो, पुण्यातल्या महाराष्ट्रात सगळ्या टेस्ट एकत्र करा आणि 10% सगळ्या टेस्टचे जरी आले प्रश्न तरी मला विचारा. 10% नाही, 10 प्रश्न सुद्धा येत नाही त्यांचे रिपीट कोणाचेच. आम्ही काढलेले प्रश्न असो, कोणी काढले. म्हणून हे फक्त प्रॅक्टिस सेट आहे. आणि हे प्रॅक्टिस सेट असल्यामुळे आपल्याला त्या संबंधित अजून प्रश्न कुठं विचारू शकते याला टच करणे आपलं काम आहे. म्हणून एवढा डीप घेणे काही गोष्टी आवश्यक असते. सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा काही इथं करू, काही रेकॉर्डिंगमध्ये झाल्या तर रेकॉर्डिंग करू, नाहीतर तुम्ही म्हणत तर सर्व फास्टमध्ये झालेलं कधी कधी चांगलंही असते, कारण तुमची टेस्ट असेल CSAT असतो त्याच्यामुळे होऊ शकते प्रॉब्लेम. बघा नंतरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या ॲक्टमध्ये पहिल्यांदा कंपनीच्या ताब्यातील भारतीय प्रदेशांना भारतातील ब्रिटिश प्रदेश असं संबोधण्यात आला? बघा चार्टर ॲक्ट 1773 आला. पहिला रेग्युलेटिंग आहे, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीवर जो नियंत्रण आणणारा पहिला कायदा होता. पहिला कायदा म्हणजे नियंत्रण, कंट्रोल आणणारा हा पहिला कायदा कोणता होता? रेग्युलेटिंग ॲक्ट होता. आणि हे रेग्युलेटिंग ॲक्ट आणल्यानंतर एक भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा जो व्यवहार चालू होता त्या व्यवहारावर कंट्रोल आणलं. पण हा कंट्रोल असूनही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला होता आणि कंपनी डुबायला लागली होती आणि कंपनीचे कर्मचारी हे श्रीमंत व्हायला लागले होते. एवढी भयानक कंडिशन होती. आणि भारतातल्या कंडिशन जी आपण म्हणतो ना, बंगाल हा त्यावेळेचा भारताचा स्वर्ग मानला जात होता. मुर्शिद कुली खान जो होता बंगालचा पहिला काय म्हणतो स्वतंत्र कारभार करणारा जो सुभेदार होता, या सुभेदाराने जो सुरू केलं होतं तर अलीवर्दी खानाच्या काळापर्यंत भारताचा बंगाल हा काय झाला होता? स्वर्ग झाला होता. आणि तो स्वर्ग 1756-57 पर्यंत होता. म्हणजे 1720 पासून आपण जर अनालिसिस केलं 1756 पर्यंत बंगाल हा पूर्ण स्वर्ग म्हणजे भरभराटीला होता बंगाल. पण तोच बघा 5 वर्षात चुना लावून टाकला. कोणी? ईस्ट इंडिया कंपनीने. आणि जेव्हा 1765चा पहिला अलाहाबादचा तह झाला 12 ऑगस्ट 1765ला, तिथून सत्ता हातात घेतली ईस्ट इंडिया कंपनीने. म्हणजे सत्ता हातात नाही घेतली, कंट्रोल पूर्ण झाला. मग या ठिकाणी जर बघितलं 1767ला एकूण बंगालच्या जनतेपैकी 33% जनता मेलेली होती दुष्काळामुळे. एवढी बेकार आणि ही कुठं? आपल्या भारतात. ब्रिटनमध्ये त्यावेळेस लोकशाही आलेली होती. लोकशाहीची जननी कोणाला म्हणतो आपण? ब्रिटनला. ऑलिव्हर क्रॉमवेल जो खरा फाउंडर आहे बंगाल कुठे इंग्लंडमधला, जो लोकशाहीचा जन्मदाता म्हणतोय इंग्लंडमधला, तर त्या व्यक्तीनं 1648 तिथं लोकशाहीला सुरुवात झाली होती. पार्लमेंट सिस्टीमला सुरुवात झाली होती. कुठं?
इंग्लंडमध्ये आपल्याकडे तेव्हा तलवारच चालू होती कार्यक्रम. अरे बरोबर ना, तुम्ही बघा ना इमॅजिन करून. म्हणून म्हणतो ना कधी कधी इतिहासाला दुःखी होतो माणूस, पण हे मान्य करावंच लागते. इतिहास ऍक्सेप्ट करावा लागते आणि ऍक्सेप्ट केलं तरच चांगलं असते तब्येतीला पण आणि डोक्याच्या विचाराला पण. आणि सक्सेस तोच होते हे बिनकामाच्या धंद्यात पडत नाही. याने असं म्हणलं, या मास्तरला दाखवूनच देतोय. प्रत्येकाचा व्ह्यू असते, तो व्ह्यू ऍक्सेप्ट करा ना तुम्ही. पहिली गोष्ट महत्वाचं ह्या व्ह्यू खूप महत्वाचा आहे. आणि त्यावेळेस जर आपण बघितलं तिथं फ्रीडम होता, प्रेसला फ्रीडम होता, त्यावेळी प्रिंट मीडिया होती ना तिथे, तर त्या प्रेसला फ्रीडम होता. आणि हे भारतातल्या काही कारण ब्रिटनमध्ये सगळेच नालायक होते लोक असं समजू नका. ब्रिटनमध्ये पण उदारमतवादी लोक होते. आजकाल उदारमतवाद्यांचा खूप राग केला जाते, तर लक्षात घ्या लिबरल लोकांचा. बरोबर आहे ना. मग त्यावेळेस ब्रिटनमध्ये ते लिबरल होते म्हणून तर भारतातल्या काही समस्या कुठपर्यंत जात होत्या, ब्रिटनपर्यंत. आणि मग ब्रिटनच्या गव्हर्नमेंटवर प्रेशर आला पार्लमेंटमध्ये. आणि जेव्हा प्रेशर आला तेव्हा ब्रिटनच्या गव्हर्नमेंटनं रेग्युलेटिंग ऍक्ट पास केला. पण त्याच्या आधी 1767ला एक ऍक्ट पास केला होता. त्याच्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी विशिष्ट रक्कम, विशिष्ट टॅक्स कोणाला देणार, ब्रिटनच्या गव्हर्नमेंटला देणार. पण ते देऊ शकली नाही आणि कळलं घेत अशीच चुना लावेल ब्रिटनची ईस्ट इंडिया कंपनी. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीवर रेग्युलेटिंग आणण्यासाठी, कंट्रोल आणण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट पास करण्यात आला. आणि हा 1700 कितीचा होता, 73चा. ओके. आणि या ऍक्टने पुढील 20 वर्षासाठी ब्रिटनची ईस्ट इंडिया कंपनी ही भारत आणि भारताच्या पूर्वेकडे नवीन प्रदेश मिळवण्यासाठी, व्यापार याच्यावर पूर्णपणे एकाधिकारशाही असेल. किती वर्षासाठी, 20 वर्ष असं ठरवण्यात आलं होतं. 1784चा आता बघा नंतरचा ऍक्ट नक्की किती कोणत्या वर्षी यायला पाहिजे होता, 1793ला यायला पाहिजे. पण त्याच्या आधीच 3 कायदे होऊन गेले. 1781चा, 1784चा आणि 1786चा. 1786चा फक्त एका व्यक्तीसाठी आणण्यात आला, तो म्हणजे कोण होता, लॉर्ड कॉर्नवॅलिस. आणि हा 1784चा पिट्स ऍक्ट याच्यासाठी होता की हा भयानक ब्रिटनच्या गव्हर्नमेंटवर प्रेशर पडत होता आणि त्याच्यातूनच तो पिट्स इंडिया ऍक्ट आला. पिट्स म्हणजे कोण, ब्रिटनचा पंतप्रधान होता, त्याच्याच नावाने त्यांनी तो विधेयक टाकलाय ना. पण त्याच्या आधी ओरिजिनल जर कोणाचा कॉन्ट्रीब्युशन असेल, लॉर्ड नॉर्थ नावाचा ब्रिटनचा पंतप्रधान होता, त्यांनी तो आणलेला होता. ठीक आहे. मग हा पीस इंडिया ऍक्ट होता ज्याच्यानुसार ब्रिटनची ईस्ट इंडिया कंपनी भारतात आणि भारताच्या पूर्वेकडे जे सत्तेचा विस्तार करणार आहे आणि सत्ता मिळवल्यानंतर जो प्रदेश धारण करणार आहे तो प्रदेश ईस्ट इंडिया कंपनी ट्रस्टी म्हणून धारण करेल. काय म्हणून धारण करेल, ट्रस्टी. पण तो धारण कोणाच्या वतीनं करेल, ब्रिटनच्या राणीच्या वतीनं करेल. आणि तिथूनच ठरवण्यात आला जो भारतातील प्रदेश असेल त्याला कोणता प्रदेश मानला जाणार, ब्रिटिश, काय ब्रिटिश भारतीय प्रदेश किंवा भारतातील ब्रिटिश प्रदेश. मग तो होता पिट्स इंडिया ऍक्ट. नंतर आहे 4 नंबर वंगभंग. वंग म्हणजे बंगाल, भंग म्हणजे ते तुकडे केले त्याचे, त्यामुळे वंगभंग चळवळ, ती मुवमेंट रद्द व्हावी म्हणून जी चळवळ केली होती त्या याला वंगभंग चळवळ. सगळ्या पोरांना माहीत असते, पाठांतर आहे, याच्या संबंधित काही टेन्शन नाही. आणि या संबंधित 3 अधिवेशने लक्षात ठेवा वंगभंग चळवळीच्या, 1905चा, 1906चा आणि 1907चा. 5चा ज्या वर्षी फाळणी झाली म्हणजे इम्प्लिमेंट झाली त्या वर्षीचा अधिवेशन बनारस इथं झाला. नामदार गोखले हे कोण होते, अध्यक्ष होते. आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे सगळ्यात महत्वाचे काय, त्यांनी वसाहती अंतर्गत स्वराज्य हा ध्येय ठेवला होता. काय ठेवलं होतं, ध्येय, वसाहती अंतर्गत स्वराज्य. आणि 1906चा जो कुठं अधिवेशन झाला होता, मेन कलकत्ता इथेच झाला होता. आणि त्यावेळेस अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. आणि त्यामध्ये काय ठरवण्यात आलं होतं, स्वराज्य हे ध्येय, पण पूर्ण स्वराज्य की वसाहती अंतर्गत स्वराज्य हे प्रत्येकाने आपापल्या चष्म्यातून पाहिला. मवाळांनी आपल्या चष्म्यातून पाहिला वसाहती अंतर्गत, आणि जहालांनी पाहिलं ते कोणी पाहिलं होतं, पूर्ण स्वराज्य. पण आता मी तुम्हाला एक रिअल सांगतोय, मवाड जरी मवाड दिसत होते पण ओरिजिनल मवाड नव्हते. जहाल जहाल वाटत होते पण ओरिजिनल जहाल नव्हते, ते मवाड होते. म्हणजे उद्या जर कोणत्या एखाद्या व्यक्तीला सॉरी म्हणायची वेळ येत होती तर मवाड कधीच मागायचे नाही, पण कोण मागायचे, जहाल मागायचे. तुम्हाला माहिती ना फिरोजशाह मेहतांना चप्पल लागली होती गालावर त्या भांडणामध्ये, सुरतच्या अधिवेशनामध्ये. तर टिळक स्वतः, लोकमान्य टिळक जाऊन हे केलं. लक्षात घ्या, टिळकांचा काम, लोकमान्य टिळकांचा तुम्ही फक्त अभ्यास केले पाहिजे. काय कॉन्ट्रीब्युशन होता, पॉलिटिकली कॉन्ट्रीब्युशन म्हणतो, भयानक कॉन्ट्रीब्युशन. की तुम्ही ते जो म्हणतो ना आपण नॅशनलिझम, तो खरा जो पेटवला रस्त्यावर तो व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक होते. आणि हेच लोकमान्य टिळक खरं सॉरी म्हणायला गेले होते. पण तुम्हाला म्हणजे इगोइस्टिक कोण होते, मवाड होते. जहाल कधीच इगोइस्टिक नव्हते. म्हणून इतिहासामध्ये जरी मवाड म्हणते त्यांच्या कार्यामुळे मवाड म्हणतात, स्वभावामुळे खरे मवाड कोण होते, जहालच होते. ठीक आहे. तर या ठिकाणी मवाळांचे नेतृत्व कोणी केले तर ते केले होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी, कृष्णकुमार मित्रा, ह्या 2 लोकांनी काय केले होतं तर मवाळांचे नेतृत्व केलेले होते. म्हणजे उत्तर 4 नंबरला काय असेल तर फक्त अ आणि ब 4 नंबरचं. हा नंतर आहे महसूल. याच्यामध्ये तुम्हाला थोडा प्रॉब्लेम झाला असेल, अयोग्य पर्याय निवडा. बरोबर आहे की नाही आहे. हा कायमधारा पद्धत. या कायमधारा पद्धत बघा, जो ईस्ट इंडिया कंपनी 1765 नुसार 12 ऑगस्ट 1765 ला ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात स्थापन झाली. पहिल्यांदा बंगाल, बिहार, ओडिसा सत्ता हातात न घेता जबाबदारी कोणावर सोपवली होती, नवाबावर, आणि त्याच्या वतीनं वसूल केला. सत्ता प्रत्यक्षात हातात घेतली म्हणजे त्याला म्हणतो ड्युअल सिस्टीम.
ही रद्द करून प्रत्यक्षात सत्ता हातात घेणारा पहिला वॉरन हेस्टिंग होता, बरोबर आहे. आणि वॉरन हेस्टिंगच्या समोर दोनच पर्याय होते. एक तर कंपनीचा काय वाढवणे, महसूल वाढवणे, आणि दुसरा आपल्या सत्तेच्या म्हणजे कंपनीचा दुसरा महसूल. मग कंपनी दोन प्रकारे महसूल कमवत होती, एक तर व्यापारातून आणि एक टॅक्सच्या माध्यमातून. आणि टॅक्स त्यावेळेचे 97-98% लोक पूर्णपणे डिपेंड कशावर होते, शेतीवर. आणि शेती हाच मेन टॅक्सेशनचा त्यांच्याजवळ काय होता, उपाय होता. म्हणून त्यांनी जी सिस्टीम आणली पहिल्यांदा, म्हणजे कायमधारा म्हणजे काय, पद्धतीचं काय लिगली नाव असं नव्हता. कायमधारा म्हणजे का बाबा, आम्ही त्या जे काही लँड होती इथली भारतातली, कारण जमिनीचे मालक कोण झाले होते ओरिजिनल, ईस्ट इंडिया कंपनी. मग ही मालकी कसण्यासाठी कायमस्वरूपी जर कोणाला द्या, कायमस्वरूपी म्हणजे काही विशिष्ट 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असे काही ठेवलेले होते सेटलमेंटचा. आणि ती सेटलमेंटनुसार त्याला म्हणजे कायमधारा पद्धत नाव पडला. तर याच्यामध्ये अयोग्य पर्याय निवडायचा आहे. महसूल गोळा करण्यासाठी वॉरन हेस्टिंगने वार्षिक बंदोबस्त व्यवस्था सुरू केली होती. काय केली होती, वार्षिक बंदोबस्त सिस्टीम सुरू केलेली होती. तर मग लक्षात घ्या, पहिली स्टेटमेंट तर बरोबरच आहे. पहिली स्टेटमेंट वार्षिक केली, नंतर पुन्हा पंचवार्षिक केली. पंचवार्षिक सुद्धा वॉरन हेस्टिंगनेच केलेली आहे, ठीक आहे. नंतर दुसरी स्टेटमेंट बघा, कॉर्नवॅलिस, जो लॉर्ड कॉर्नवॅलिस आला होता 1786 ला आला होता, जमीन महसुलासाठी पंचवार्षिक योजना व्यवस्था सुरू केली. पहा, पंचवार्षिक सुद्धा कोणी सुरू केली आहे, वॉरन हेस्टिंगने. पहिले 1 वर्षीय केली, नंतर पुन्हा किती केली, पंचवार्षिक केली, पुन्हा पंचवार्षिक झाल्यावर 1 वर्षीय केली. असं रोटेशन केलं होतं कोणी, वॉरन हेस्टिंगने. आणि जो कॉर्नवॅलिसनं केला तो दशवार्षिक केलेला होता, दशवार्षिक. आणि ही दशवार्षासाठी जमीन जे भाड्याने द्यायची आहे, ते भाड्याने म्हणजे मालकी द्यायची 10 वर्षासाठी, ती कोणाला द्यायचा, जमीनदारांना. आणि जमीनदार सिस्टीमचा अजून उदय करणारा व्यक्ती म्हणजे लॉर्ड कॉर्नवॅलिसच होता. ओके. नंतर आहे तिसरी पद्धत. तिसरी काय, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदाराने शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या खंडापैकी, म्हणजे जो काही येणार आहे, तो एकूण जो काही महसूल येणार आहे त्यापैकी किंवा म्हणजे वा म्हणजे किंवा भाग म्हणजे एखादी भाग हा सरकारला द्यावा लागत असे व उर्वरित भाग स्वतःच्या आपल्या खर्चासाठी करत असे, बरोबर आहे. 11व्या भागापैकी 10वा भाग हे गव्हर्नमेंटला द्यावा लागत होता, ईस्ट इंडिया कंपनीला. कोण देत होता, जमीनदार. आणि जो एक म्हणजे 11व्या भागापैकी 1 भाग राहत होता, तो कोणाकडे ठेवत होता, स्वतःकडे ठेवतं. ही सिस्टीम होती, थोडा वादग्रस्त होऊ शकते. त्याच्यामुळे ज्याला हे बघा, दुसरा कॉर्नवॅलिसचा पर्याय चुकीचा आहे. दुसरा चुकीचा आहे. इथं कॉर्नवॅलिसनं पंचवार्षिक ना केली होती, कोणती केली होती, दशवार्षिक. मला ते हातून होऊन गेला. तिसरी स्टेटमेंट बरोबर आहे, बरोबर आहे, पण तिथं एक्झॅक्टली सांगितलं गेलं नाही, तो प्रिंटिंग होऊ शकते मिस्टेक. आणि नंतर यापैकी नाही, म्हणजे पर्याय अयोग्य. जर जवळचा उत्तर विचारलं तर सेकंड नंबरचा अयोग्य आहे, ठीक आहे. नंतर 6वा नंबर फॅक्च्युअल आहे. 1857च्या उठावाचे वर्णन, इथं काही कन्सेप्ट नाही आहे, तुम्हाला हे पाठांतर करावं लागेल. आणि मी तुम्हाला सांगतोय, ज्या वेळेस असे क्वेश्चन येतात राज्यसभेला, प्रीला, राज्यसभा मेन्सला खूप सोपी येतात, राज्यसभेला मेन्सला हा फ्रेममध्ये प्रश्न येतात. पण हिस्ट्रीचा मी तुम्हाला सांगतो चमत्कार काय होते, जो काही होते चमत्कार तो प्रीला होते. प्रीला कितीही उड्या मारा, मॉडर्न हिस्ट्रीला तुम्ही जास्त सोड. आणि तुम्ही किती म्हणा, कोणी मास्टर असेल, कोणी PhD झाला असेल, हिस्ट्रीला जास्त खेचाचा नाही, करंट लागतोच. सर्वात जास्त मार्क्स खेचण्यासारखा विषय जॉग्राफी, पॉलिटी, तुमचं या सायन्स या विषयाला तुम्ही टच करा. हिस्ट्रीला करायचंच असेल तर मेन्सला किती ताकद लावायची लावा. प्रीला सांगतोय, तुम्हाला जे काही प्रश्न येतात 15, 16, 18 हे जे काही प्रश्न येत असतील, यापैकी प्राचीनचे प्रश्न हे बऱ्यापैकी सुटतात, मिडलचे प्रश्न बऱ्यापैकी सुटतात. पण मॉडर्नचे प्रश्न जर असे आले अशा वेळेस, तुम्हाला वाटते खूप सोपी आहे, पण लक्षात घ्या, अशा वेळेस जर तुम्ही खूप कन्फ्युजन असणार तर त्याच वेळेस डिसिजन द्यायचा. कारण तुम्हाला वेळ असतो, राज्यसेवेला 2 तास असतो, वेळ घेता येते तुम्हाला, तर त्याच वेळेस डिसिजन घ्यायचा, तो स्किप करून टाकायचा. तुम्हाला दिसायला सोपी आहे तो प्रश्न, पण नसते तो सोपी. हा आम्हाला काढायला सोपी जाते, एखाद्या पुस्तकातून घेतलं, उचललं आणि टायपिंग केली, याला आम्हाला सोपी जाणार. तुम्हाला लक्षात, जेव्हा सोडवायचं असते तेव्हा लई कठीण असते हा प्रश्न. तर अशा वेळी हा स्किप केलेला कधी चांगलं, असे क्वेश्चन. तर ठीक आहे. 1857च्या उठावाचे वर्णन बघा. लष्करी उठावापेक्षा ही घटना वेगळी होती, जिला स्वातंत्र्य युद्धाचे मूल्य होते, व्हॅल्यू होते, असं कोणी म्हणलं तर लक्षात घ्या, हे डिस्कवरी ऑफ इंडिया ही जी पुस्तक लिहिली होती 1943ला, कोणी, पंडित जवाहरलाल नेहरू. 42-43च्या दरम्यान अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्यांना बंदिस्त करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्या पुस्तकामध्ये 1857चा उठावाचं जे वर्णन आहे ते पंडित नेहरूंनी केलेलं आहे, ठीक आहे. नंबर 6, 7 नंबरचा बाळशास्त्री, महाराष्ट्राच्या याच्यावर प्रश्न आहेत हे. हा, हे सुद्धा
बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणत्या आदर्श विद्यार्थी एल्फिस्टन कॉलेजमध्ये लाभलेले होते? मग एल्फिस्टन कॉलेजमध्ये 1834ला स्थापन झाला होता. जे एल्फिस्टन आपले बॉम्बे प्रांताचे प्रेसिडेन्सीचे काय होते? गव्हर्नर होते, गव्हर्नर. आणि ह्याच गव्हर्नरच्या म्हणजे यांच्याच काळात यांनी बाळशास्त्री जांभे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपले जे कोण होते 1865ला गेले जगन्नाथ शंकर शेठ यांचं नेहमी एकच म्हणणं असायचं की आमच्या भारतीयांना कशाची गरज असेल आज ते शिक्षणाची आहे. हे 10 वेळा एल्फिस्टनच्या जर नजरेस आणून दिलं असेल तर ते होते बाळशास्त्री जगन्नाथ शंकर शेठ. आणि लक्षात घ्या याच एल्फिस्टन कॉलेजमध्ये 1834ला जे स्थापन झाली होती एल्फिस्टन, त्या मराठी भाषिक पहिले व्यक्ती होते जे प्राध्यापक झाले ते बाळशास्त्री जांभेकर, ज्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित या विषय तिथं शिकवत होते. आणि त्यांचे जे स्टुडंट होते ते दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड होते. 7व्या नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं अ आणि क. नंतर बघा हा फॅक्च्युअल डाटा आहे. 8व्या नंबरचा कोणत्या म्हणजे चुकीची कोणती आहे हे विचारलेलं आहे. तर विद्यापैकी योग्य जोड्या लावायचे आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटी 1818ला बरोबर आहे. नागपूरची RTM युनिव्हर्सिटी 1923ची आहे. आणि गोंडवाना युनिव्हर्सिटी 2004ची नसून 2000 कितीची आहे? 12ची. हे फॅक्च्युअल डाटा आहे. आणि हे 1998ची आहे. नाशिकचा जो आरोग्य मेडिकल युनिव्हर्सिटी आहे ती. ठीक आहे. याचं उत्तर 8 नंबरला आणि ब बरोबर. हां, नंतर 9वा प्रश्न पण फॅक्च्युअल आहे. तुम्हाला पुस्तकांवर वृत्तपत्रांवर आहे. ठीक आहे. द पुणा ऑब्झर्वेटर ही जी काही संस्था स्थापन केली ही बैरामजी मलबारी यांनी, आणि मागे खूप डेटा ठेवलेला आहे त्याच्यामुळे काही तुम्ही त्याच्यातून वाचले तरी चालेल, याच्यात कन्सेप्ट काहीच नाही. 10 19व्या शतकाच्या प्रारंभी मुंबई प्रांतात ख्यातनाम व्यक्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. त्या व्यक्ती खालील प्रकारे कोण नव्हती? पहा, हे सुद्धा प्रश्न मी अजूनही सांगतो प्रामाणिकपणे, अशा प्रश्नाला जर चमत्कार जास्त करण्याच्या भानगडीत पडायचा नाही. किती लोक लक्षात ठेवणार आहात तुम्ही? आणि एक जरी चुकी तरी उत्तर चुकीचा निघू शकते. जर पूर्णच बरोबर असेल आणि नावही एवढे देत नाही, अजून याच्यापेक्षा जास्त देते आयोग, राज्यसेवा आहे म्हणून. मग अशा आयोग म्हणते आमचे पूर्ण प्रश्न सोडवायची गरजच नाही आहे आणि तोच हुशार असते स्पर्धा. काय खेळाचा एवढं कळलं पाहिजे तुम्हाला. आणि असे प्रश्न डायरेक्ट स्किप करून टाकायचे. ठीक आहे. हा, तर कोण होते? कृष्णाजी रानडे हे नव्हते. ठीक आहे. कृष्णाजी रानडे. इथं माझ्या क्वेश्चन मध्ये थोडा जुनी प्रश्नपत्रिका आहे माझ्याजवळ. हा, ज्ञानप्रकाश, जुनी म्हणजे आधीची गेलेली. ज्ञानप्रकाश याचे संपादक होते. पुणे येथून जी ज्ञानप्रकाश वृत्तपत्र प्रकाशित होते त्याचे कृष्णाजी रानडे हे काय होते? संपादक होते. चला, नंतर 11व्या नंबरचा क्वेश्चन, अयोग्य विधान निवडा असं विचारलेलं आहे. तर गणेश वासुदेव जोशी यांना लोकहितवादी असं म्हणून ओळखले जात होते. अयोग्य. पहिलाच अयोग्य आहे. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणले जात होते आणि देशमुख यांना लोकहितमध्ये म्हणले जात होते. ग.वा. जोशी जे आहेत त्यांना म्हणले जात होते सार्वजनिक काका, कारण सार्वजनिक ह्याच्यामध्ये खूप हे होते, काय म्हणते, अग्रेसिव्ह होते. आणि यांनी सार्वजनिक संस्थेची काय केली? स्थापना केली. पुणा असोसिएशन नावाची पुण्यात पहिल्यांदा संघटना स्थापन केली होती. तिचेच रूपांतर भविष्यात काय करण्यात आले? पुणा सार्वजनिक सभा असं करण्यात आलं होतं. याला महत्त्वाचा जो सपोर्ट होता तो न्यायमूर्ती रानडे यांचा होता, जे पुण्यामध्येच मॅजिस्ट्रेट म्हणून काम करत होते, न्यायाधीश म्हणून काम करत होते. पण ते सरकारच्या याच्यामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या वतीनं असल्यामुळे ते जास्त इन्व्हॉल्व नव्हते, पडद्यामागून काम करायचे. आणि खरा फाउंडर म्हणजे आपल्याला दिसत होते ते कोण दिसत होते? सार्वजनिक काका, ज्यांना आपण ग.वा. जोशी म्हणतो आणि लोकहितवाद्यांना काय म्हणतो आपण? देशमुख. ठीक आहे. हा, म्हणजे पहिलीच अयोग्य आहे आणि आपल्याला अयोग्यच विचारलेलं आहे. नंतर यांनी वासुदेव फडकेंचे वकील पत्र घेतलेले आहे. बरोबर आहे. ग.वा. जोशींनीच घेतलेले होते. 1872 मध्ये देशी व्यापार उद्योजक मंडळी याची स्थापना केली. त्यांनी तर अर्ज केला होता, शाळा महाविद्यालय ठीक आहे करा स्थापन, पण आम्हाला याच्यापेक्षाही गरजेची गरज काय असेल? आज आमचे लोक सगळे शेतीवर डिपेंड झालेले आहे आणि त्याच्यामुळे ताण वाढलाय. आमच्या लोकांना कारखान्यात, म्हणजे तुम्ही कारखाने स्थापन करा, लोकांना जनरेट करा, कशामध्ये? रोजगार जनरेट करा. आणि जेवढा रोजगार जनरेट कराल तेवढा आमच्या लोकांचा दारिद्र्यातून बाहेर पडण्याचं प्रमाण वाढेल, नाहीतर आमचे लोक अजून दारिद्र्याच्या खाईत जातील, असं म्हणणारे व्यक्तिमत्व कोण होते? ग.वा. जोशी होते. ठीक आहे. बरोबर आहे. व्यापार उद्योजक मंडळी, कंपन्या स्थापन करा. यांच्या पत्नी सरस्वतीबाईंनी श्री विचारवंती संस्था स्थापन केलेली होती. स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त अचूक कोणता आहे? अयोग्य कोणता आहे? फक्त अ. आणि बघा 12वा प्रश्न कोणालाही सुटलं असतं, एवढं सोपी करून ठेवलेला होता. ठीक आहे. आणि कधी कधी काय होते, सोपी दिसला तर हे विश्वास बसत नाही आपला. आयोगाचा जो पेपर सोडवतो ना, हा विश्वास बसत नाही आपल्याला का एवढा सोपी आयोग कसा काय देऊ शकते. मग अजून थांबतो आपण तिथं विचार करायला. मग हे असंच असते. ठीक आहे. हा, चला, सुरत फूट प्रश्न नंबर 13. माझ्याकडे 23 वाटते. हा, प्रश्न नंबर 13. सुरत फुटीमुळे कोणते परिणाम घडले? बघा, सुरत फूट ज्याला म्हणतो आपण, जहाल आणि काय मवाड यांच्यामध्ये फूट होती. जहाल जर ॲग्रेसिव्ह झाले असेल खरं पाहिलं तर ते 1893 पासून झाले.
1893च्या याच्यापासून ते ॲग्रेसिव्ह व्हायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्र म्हणजे मेन जहालांचा खरं म्हणजे लालबाल पाल जरी म्हणलं आपण तिघं पण सगळ्यात महत्वाचं जो प्रेझेंटेशन होता जहालांचा तो मेन प्रेझेंटेशन होता ते कोण होते आपले लोकमान्य टिळक होते. आणि हे लोकमान्य टिळकांचा जर ॲग्रेसिव्हपणा म्हणला जर भयानक म्हणजे रस्त्यावर आणून ॲग्रेसिव्हपणा आणला तो आला प्लेगच्या काय साथीच्या वेळेस. जो प्लेगची साथ आली होती 1896ला आणि इथून त्यांना कळलं ब्रिटिश सत्ता ही नालायकच आहे, आपलं कल्याण करू शकत नाही, आपलं वेलफेअर करू शकत नाही. हे वेलफेअर करतायत, यांच्या पॉलिस्या यांचे धोरणं हे वेलफेअरसाठी आहेत, पण कोणाच्या वेलफेअरसाठी आहे? ब्रिटिश सत्तेचा. आपल्या लोकांचा वेलफेअरशी याचा काही लेनदेन नाही. आणि आपल्या लोकांचा वेलफेअर करायचा असेल तर आपली सत्ता आल्याशिवाय आपल्या जनतेची सत्ता आल्याशिवाय इथं भारतामध्ये काही फरक पडू शकत नाही. असा जो ॲग्रेसिव्ह बोललेले ते कोण होते? लोकमान्य टिळक. आणि याचाच परिणाम जो बंगालच्या फाळणीनंतर जो तिसरा अधिवेशन झालेला होता 1905ला तर तुम्ही सांगितलं बनारस, 1906ला कलकत्ता आणि जो 7चा होता तो कुठला होता? सुरतचा. आणि सुरतचा अधिवेशन हा सुरतला न घेता हा कुठं घ्यायला पाहिजे होता? नागपूरला. कारण लोकमान्य टिळकांचा विदर्भामध्ये पकड खूप जबरदस्त होती, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये. तुम्ही बघा ना गजानन महाराजांसोबत वगैरे फोटो आहेत लोकमान्य टिळकांच्या, तर लक्षात घ्या एकदम पॉवरफुल होती लोकमान्य टिळकांचा हँड. मग नागपूरला पुष्कळचे लोकमान्य टिळकांना मानणारा वर्ग आहे. तर लक्षात घ्या या कंडिशन मध्ये जर बघितलं आपण त्याच वेळी तर जो सुरतला म्हणजे नागपूरला जहालांचा पकड होती आणि सुरत हा त्यावेळी बॉम्बे प्रांताचा होता. आणि बॉम्बे प्रांतावर पूर्ण पकड कोणाची होती? फिरोजशाह मेहता. ऑलरेडी फिरोजशाहवर कंबाईनला प्रश्न विचारून झालेला आहे. ठीक आहे. तर या कंडिशन मध्ये जर विचार केला तर तरी म्हणला तर जहाल म्हणजे ब्रिटिशांना जवळचे कोण होते? मवाडच होते. आणि त्यांना फूड पडणे हे कधी आवश्यक वाटत होता, कारण फोडा आणि राज्य करा हीच नीती होती. आणि त्याच्यानुसार पहिले तर धर्मात फोडत होते, नंतर आपापल्यातच फोडायला लागले होते लोक. मग एवढी कंडिशन होती तर यामध्येच घटना काय घडली? अध्यक्ष रासबिहारी बोसला न बनवता कोणाला बनवायचा होता? जहालांना, लोकमान्य टिळकांना बनवायचं होतं. ते पण उलट कंडिशन गेली. आणि त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांना पहिल्याच दिवशी बोलायचं होतं. कशावर? सभेमध्ये. त्यांना बोलू दिलं जात नव्हता. त्यांनी कितीतरी चिठ्ठ्या पाठवल्या. असं म्हणतात की 19 चिठ्ठ्या पाठवल्या होत्या. 19 चिठ्ठ्याला मेहतानी खाली केराची टोपली दाखवली होती. आणि त्याच्यामुळे भडकले लोकमान्य टिळक आणि रागारागात कुठं गेले? स्टेजवर गेले. स्टेजवर गेल्यानंतर तिथे स्वयंसेवक होते. स्वयंसेवकांनी लोकमान्य टिळकांना धक्काबुक्की करून खाली आणलं. आणि त्याच्यामुळे काही म्हणजे जे जहाल होते ते चिडले आणि चिडून एकाने चप्पल आणली. ते चप्पल गेली कोणाकडे? मेहता भाऊकडे. आणि मेहता भाऊ पहिलेच इगोइस्टिक. आणि त्याच्यामुळे यांना सगळ्यांना डिसमिस करण्यात आला. कशामधून? काँग्रेसमधून. आणि हीच मोठी काँग्रेस हे काय होती? फूट होती. आणि बघा तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण क्रांतिकारकांचे 3 गट करतो. बघा क्रांतिकारक ही मुवमेंट खरी पाहिला तर 1857च्या उठावानंतरच मानले जाते. कारण हे क्रांतिकारकाचा उद्देश होता हिंसेने बंदुकीने सत्तांतरण घडून आणायची. पण ही सत्तांतरण कोणासाठी आणायची आहे? तर भारतीय जनतेचं सत्तांतरण. आणि 1857च्या आधीचे उठाव बघितले, हे उठाव होते पण ब्रिटिश सत्ता जाऊन भारतीयांची सत्ता आणणे हा होता का? नाही. म्हणून त्यांना आपण क्रांतिकारक म्हणत नाही. 1857च्या उठावानंतरच्याच मुवमेंटला आपण क्रांतिकारक म्हणतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जो डेंजर होता सेकंड टप्पा ज्याला म्हणतो 1905-7 नंतर 5-7 नंतर ते 1920 पर्यंतचा टप्पा हा लई इथूनच बॉम्बचा वापर करून इथूनच बंदुकीचा वापर सुरू झाला. आणि याला कारणीभूत आहे की जहालांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली होती. त्यामध्ये मेन लीडर होते आपले लोकमान्य टिळक. त्यांना ऑलरेडी तुरुंगात टाकण्यात आलं होतं. जन्मठेप दुसरी जन्मठेप बरोबर आहे की नाही? म्हणजे सॉरी राजद्रोह त्यांच्यावर टाकण्यात आला होता. आणि हे राजद्रोह टाकल्यामुळे 124A नुसार कशामध्ये आहे? आपल्या IPC मध्ये. तर याच्यानुसार त्यांना राजद्रोह टाकण्यात आला होता, सेडिशन. आणि यानुसार पूर्ण जहालांची जी मुवमेंट आहे ती थंड बसत्यात आली होती. आणि त्यामध्ये जो जहालामधला ॲग्रेसिव्ह गट होता त्यांनी हातात काय घेतल्या होत्या? बंदुकी. आणि मग त्यांनी छुप्या पद्धतीने यांच्यावर वार केले होते. तो म्हणजे सेकंड. आणि इथूनच खरा आक्रमकपणा आला होता आपल्या कशाला? क्रांतिकारी गटाला. आणि हा एकूण म्हणजे बघा मवाड पूर्णपणे ब्रिटिश धार्जिनी होते. धार्जिनी म्हणजे असं म्हणा त्यांनी त्यांच्या पद्धतीने खूप कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. पण आपण जर विचार केला जो त्यावेळेची गरज होती ती गरज भरून काढली नव्हती. म्हणून जहालांकडे वाढलेला कल होता. आणि गांधी बघा भयानक हुशार माणूस, दोघांचाही समन्वय साधवला. गांधी हुशार का होता? आपण जे म्हणतोय ना, आपण गांधीजी किती म्हणत असेल कोणी पण, स्वतः गांधीच म्हणते मी राजकारण केलं नाही, बरोबर आहे की नाही? पण गांधी भयानक मोठे राजकीय व्यक्तिमत्व होते. म्हणजे विचार करा पद्धतशीर कोणाचा गेम कसा करायचा हे त्यावेळेस कोणाकडून शिकण्यासारखं होता? गांधीजीकडं. बरोबर आहे ना? कधी उपोषण पकडायचे, आमरण उपोषण पकडायचे, ज्यामध्ये कधीच मरण आला नव्हता गांधीजीला, बरोबर आहे की नाही? अशी उपोषण पण गांधीजींनीच केलेले होते. तर ठीक आहे. तर या ठिकाणी फुटीचे जे सुरतची फूट म्हणतो याचे परिणाम जे होते काय झालं होतं? तर सुरतच्या फुटीमध्ये योग्य पर्याय निवडा असं म्हणतो सॉरी 13 तुमच्याकडे हा प्रश्न होते. ब्रिटिश राज्यकर्ते व अधिकाऱ्यांची या फुटीचा आनंद जाहीर केला. राज्यकर्त्यांनी फुटीचा आनंद जाहीर केला का? यस. मी मगाशीच बोललोय आनंद खरा त्यांनाच होता. म्हणजे पहिली स्टेटमेंट बरोबरच आहे.
नंतर राष्ट्रीय चळवळ थंडावली व तिचा प्रभाव 1916 पर्यंत स्वातंत्र्य चळवळीत पडला नाही म्हणते. काय म्हणते? स्वातंत्र्य चळवळीत पडला नाही. म्हणजे बरोबर आहे ना, जे नॅशनल मुवमेंट होती याचा परिणाम पडलाच नाही ना. अरे सुरतच्या मवाळ पूर्ण थंड झाले होते, मवाळांना काही लेनदेन नव्हते, हे ब्रिटिशांनी जसं हो म्हणलं तसं चालत होतं. मग जे होते ॲग्रेसिव्ह ते जहालच होते ना. त्याच्यामुळे नॅशनल जे मुवमेंट होती ते मवाळाची असो नाही तर जहालाची असो, ह्या दोन्ही मुवमेंट, जहाल तर ऑलरेडी बाहेरच होते आणि त्याच्यामुळे मवाळ धार्जिने होते. मग या कंडिशनमध्ये जर विचार केला तर नॅशनल मुवमेंट थंड बसत्यातच गेली होती ना. म्हणजे सेकंड स्टेटमेंट काय बरोबर आहे. मवाळांचे वर्चस्व काँग्रेसवर काय झाले होते? वाढले होते. ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. भारत सरकारला होणारा काँग्रेसचा विरोध आत घातक वाटू लागलेला होता. भारत सरकारला काँग्रेसचा विरोध आता पाहिजे होता, आत म्हणतोय आता घातक वाटू लागला होता. आता घातक वाटू नाही लागला होता, आता त्यांना फायदेशीर वाटू लागला होता. कारण ऑलरेडी जहाल काय झाले होते? डिसमिस झालेले होते. त्यामुळे हे पर्याय चुकीचा आहे. अ ब क याचा पर्याय अ ब क चौथा. चला, सत्यशोधक समाजाबद्दल आहे. ओके, तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तिळगुळाचा कार्यक्रम सत्यशोधक समाजानं हे केला नव्हता, पण सावित्रीबाई फुले त्याच्यामध्ये काय होते? कॉन्ट्रीब्यूट होता. ज्या आपले काय होते त्या लीला जोन्स नावाचे कलेक्टर होते पुण्याचे, ते कलेक्टरांची मिसेसनी हा तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता 1852ला. आणि तो कशासाठी? अस्पृश्यता विरोध करण्यासाठी, सगळ्या महिलांना एकत्र आणून तिळगुळाचा कार्यक्रम राबवावा हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे सत्यशोधक समाजाबद्दल ही स्टेटमेंट होऊ शकत नाही. नंतर सगळे सत्यशोधक समाजाबद्दलच आहे. सामान्य शेतकरी जनतेचा पाठिंबा होता, बरोबर आहे. मुख्य लढा धर्मसंस्थेची होता. धर्माच्या नावावर स्वतःची उपयोग करणाऱ्या ब्राह्मण वर्गाच्या विरोधी होता. बघा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्योतिबा फुलेंनी कधी ब्राह्मण जातीचा राग कधीच केला नाही, हे लक्षात ठेवा. ब्राह्मणेतर जे चळवळी झाल्या त्या ब्राह्मणेतर चळवळींनी जातीवर आघात घातला, म्हणजे ब्राह्मण जातीवर घातला. पण ज्योतिबा फुलेंचे जेवढे काही मित्र होते ते कोण होते? ब्राह्मण. पण ब्राह्मण जातीच्या आधारावर जी काही बाकीच्या पूजा अर्च्यामध्ये जे फसवले जात होते लोकांना, त्याच्यावर विरोध करत होते फक्त कोण? ज्योतिबा फुले. पण प्युअर कधी जातीला विरोध केला नाही. कोणी? ज्योतिबा फुले यांनी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ठीक आहे, ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. हा, तर ड नंबर, एक घोंगडी, पागोटे व धोतर ह्या सत्यशोधक समाजाचा वेश होता, बरोबर आहे. मग ब क ड जो पर्याय दिसत असेल तो बरोबर आहे. ब क ड पहिला स्टेटमेंट. हा, नंतर लहुजी साळवेंबद्दल आहे. हा कुणालाही सुटलाच असेल, अयोग्य पर्याय निवडा म्हणले. 1822ला गंजपेठ इथे पुण्याच्या व्यायामशाळा स्थापन केली, बरोबर आहे. तुम्हाला माहित असेल वासुदेव बळवंत फडके सुद्धा या व्यायाम शाळेमध्ये शिकलेले आहे. आपले महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा भयानक मोठे कॉन्ट्रीब्युशन आहे. आज मी तुम्ही पुण्याच्या इथे गेले तर तुम्ही संगमवाडीला, पुष्कळशी पोर संगमवाडीवरच जाताय. संगमवाडीला जेव्हा जाता तुम्ही पुलावर चढताय तर डाव्या बाजूला त्यांची समाधी आहे. कोणाची? लहुजी साळवे यांची. बघा, लक्षात घ्या, काही गोष्टी पुणे, मी तुम्हाला आताही सांगतो, पुष्कळ काही देऊन जाईल. तुम्ही पुण्याचा फक्त वापर केला पाहिजे. पुण्यामध्ये मेच खराब आहे, डेकना, हे गोष्ट मान्य आहे, दोन गोष्टी खराब आहेत, पण पुष्कळशा गोष्टी चांगल्या आहेत. अरे बरोबर आहे की नाही? फक्त पुण्यापासून घेता आलं पाहिजे. पुण्यासारखा तुम्हाला सिटी कुठंच भेटणार नाही. एवढा तुम्ही फक्त मेंदूसाठी जे लागते ना जेवण, मेंदूचं जेवण, हे पुण्यासारखं कुठंच नाही. ठीक आहे, काही लोकांना राग आला असेल. हा, तर आता बघा, ब महात्मा फुलेंचे क्रांतिकारी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. महात्मा फुलेंचा विचारावर प्रभाव कसा असणार? कारण यांचा जन्म 1794चा आहे, बरोबर आहे. आणि महात्मा फुलेंचा केव्हा आहे रे? महात्मा फुलेंचा जन्म केव्हा आहे? 1827, बरोबर आहे की नाही? यांचा प्रभाव, यांचा लहुजी साळवेंचा प्रभाव कोणावर होता? सत्यशोधक कोणते? महात्मा फुलेंवर. पण फक्त कशा बाबतीत? क्रांतिकारी विचाराचा होता. ठीक आहे. हा, म्हणजे सेकंड पण स्टेटमेंट चुकीचे आहे. यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने ब्राह्मणांच्या गैरहजेरीत झाला होता. यांचा विवाह झालाच नाही. यांचा विवाह नाही झाला होता, नारायण मेघाजी लोखंडेंचा झालेला होता विवाह. ठीक आहे, सत्यशोधक पद्धतीने. ठीक आहे. नंतर लहुजी हे समाज सुधारक, संपादक, कामगार हे नव्हते. कोण होते? नारायण मेघाजी लोखंडे होते. म्हणजे फक्त अ बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे आहे. अ जिथं अयोग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. कोणता? ब क ड, म्हणजे 3. हा, नंतर पुढील विधान व्यक्ती ओळखा. ते पारशी व्यक्ती होते, कवी, पत्रकार सुद्धा होते. हे याच्याबद्दल खूप माहिती लिहिली आहे मागे. इंडियन स्पेक्टेटर ही साप्ताहिक सुरू केले होते. नीती विनोद हा गुजराती भाषेत होता. हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेला होता. हे कोणाबद्दल बोलले आहे? बेहरामजी मलबारी. मेन यांचा बेहरामजी मलबारीचा कॉन्ट्रीब्युशन कशात होता? बाल विवाह विरोधी होते. ठीक आहे. नंतर 17वा नंबरचा क्वेश्चन, जगन्नाथ शंकर शेठ यांनी भूषवलेली पदे. मुंबई विद्यापीठाचे फेलो होते का? होते. GIP रेल्वेच्या संचालक मंडळाचे सदस्य मेंबर होते. आणि बॉम्बे असून चिटणीस होते. नाही, चिटणीस हे होते भाऊजी दाजी लाड. भाऊ दाजी लाड होते ना चिटणीस बॉम्बे असोसिएशनचे. हे तर मेन फाउंडर होते. कोण? जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. हा, नंतर म्हणजे हे चुकीचं आहे. आणि म्युन्सिपल कमिशनरवर सदस्य होते, बरोबर आहे. म्युन्सिपल कमिशनरवरच्या मुंबईच्या ते पण होते. ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. याचा पर्याय
ड म्हणजे क चुकीचा आहे. हा ठीक आहे. नंतर हंटर कमिशन लॉर्ड रिपनच्या काळात स्थापन झालेली, लॉर्ड रिपन यांच्या काळात स्थापन झालेली 1882 ला लॉर्ड रिपन यांच्या काळात स्थापन झालेली जी हंटर कमिशन एज्युकेशनल रिफॉर्मसाठी स्थापन झालेली कमिटी होती हंटर कमिशन. या हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा काय केलेले होते, आपली साक्ष दिलेली होती. बरोबर आहे की नाही आहे. हा मग लक्षात घ्या यांनी काय काय केलं. स्त्रियांच्या म्हणजे यांच्याबद्दल विचारला प्रश्न पंडिता रमाबाईंबद्दल. स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी. बघा एक प्रश्न तुम्ही बघितलं पंडिता रमाबाईंवर जे UPPSC झाली आहे उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन मागच्या वर्षीची कोरोनामध्ये, त्याच्या एकदा नेटवरून पेपर चेक करा. पंडिता रमाबाईंचा प्रश्न तिथं आहे. तिथं त्यांनी प्रश्न विचारलाय पंडिता रमाबाई यांनी जो ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता तो कोणत्या देशात स्वीकारला होता. इंग्लंडला स्वीकारला होता, बाप्टिस्टांच्या याच्याने. तर लक्षात घ्या असे प्रश्न सुद्धा तुम्ही काय करत नाही. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगतो हिस्ट्रीचे क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुम्हाला टार्गेट करत असेल नवीन जर स्टुडंट असतात तर मग आतापासून सांगतोय तुम्हाला तामिळनाडू पब्लिक सर्व्हिस कमिशनचे प्रश्न सोडवा. उत्तर प्रदेश आणि बिहार या 3 स्टेटचे त्या 2 वर्षाचे प्रश्न एकदा चाळून बघा. खुशकडशे प्रश्न लक्षात घ्या, टॅकल करण्यासारखे अवघड जातात आणि बरोबर त्या बेसवर प्रश्न आपले पण असतात. म्हणून हे 3 स्टेटचे प्रश्न हिस्ट्रीला तरी चाळत राहा. ठीक आहे. पहिली स्टेटमेंट स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची त्यांनी काय केली होती, व्यवस्था केली होती. बरोबर आहे. मुलींच्या शाळेत अध्यापिकांना जास्त पगार द्यावा. म्हणजे मुलींच्या शाळेत जे अध्यापिका असतात शिक्षिका त्यांना पगार जास्त द्यावा यांनी सुद्धा बोललं आहे. प्रत्येक खेड्यात सरकारने खास शाळा प्रत्येक खेड्यात सरकारने खास शाळा उघडा म्हणजे प्रत्येक गावात शाळा उघडावं असं त्यांना म्हणायचं आहे. तर हे आपले कोणी म्हणलेलं होतं, ज्योतिबा फुलेंनी केलं होतं. हा नंतरची ड प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचं करा. हे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्तीचे करा हे सुद्धा बोललेले आहे. नंतर आपला प्राथमिक शाळेतील शिक्षक हे प्रशिक्षित असले पाहिजे. हे कोणी प्रशिक्षण द्या प्रत्येक शाळेतल्या शिक्षकाला. प्राथमिक शाळेतले जे शिक्षक असतील यांना प्रशिक्षित करा असं जे स्टेटमेंट कोणी साक्ष देताना कोणी म्हणलं होते, ज्योतिबा फुलेंनी. बघा क आणि ई हे ज्योतिबा फुलेंची साक्ष होती आणि बाकी सगळे रमाबाईंची साक्ष होती. म्हणजे 18व्या नंबरला अ ब ड हा उत्तर येणार. ठीक आहे. क आणि ई हे ज्योतिबा फुलेंबद्दल येते, महात्मा ज्योतिबा फुलेबद्दल. 19 सुद्धा स्टेटमेंट आहे क्वेश्चन. हे म्हणजे इथं थोडी संस्था नाही पाहिजे होता, शब्द ग्रंथ पाहिजे होता म्हणजे तुम्हाला सोडवायला सोपी गेलेलं असतं. ठीक आहे. तर सुखदायी राज्य संस्था ही संस्था कोणी स्थापन केली तर ही विष्णुबाबू शास्त्री यांनी विटाळ विध्वंस कोणी स्थापन केली, ग्रंथ कोणी लिहिला आहे, वलंगकर यांनी लिहिला. पहिला सवाल, दुसरा सवाल हे जे सवाल असते हे सगळे सवाल जर कोणाचे असतील तर ते कोणाचे होते, दिनकरराव जवळकरांचे होते. ते 2 सवाल आहेत. पहिला सवाल एक पुस्तक आहे आणि दुसरा सवाल, हे दोन्ही सवाल त्यांचे लक्षात ठेवा. दिनकरराव आणि देशाचे दुश्मन त्यांची फेमस पुस्तक होती. ठीक आहे. हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हे कोणी लिहिलेलं आहे, डॉक्टर BR आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. 19व्या नंबरचा 2 नंबर. ठीक आहे. हां नंतर क्वेश्चन नंबर 20. तर हे जे सुधारक 1888ला सुधारक जो पत्र काढलेला गो ग आगरकरांनी त्याच्यामधली ही स्टेटमेंट आहे. 1888च्या सुधारक जो न्यूजपेपर आहे या सुधारक न्यूजपेपरमधली ही स्टेटमेंट आहे. आमची स्थिती म्हणजे भारतीयांची स्थिती ही दगडासारखी फेलाद्यासारखी झाली आहे. व्यक्तिजीवन व राष्ट्रजीवन खुंटले आहे. म्हणजे आमच्या प्रेसला स्वातंत्र्य नाही आहे असं त्यांना म्हणायचं आहे ना. व्यक्तिजीवन म्हणजे आम्हाला पाहिजे तसं व्यक्त होता येत नाहीये असं त्यांना म्हणायचं होतं. ते कोणत्या वृत्तपत्रात त्यांनी संबोधलेलं होतं, सुधारक. ठीक आहे. नंतर